कधीतरी आपलं महाराष्ट्रीयन रोजची पोळी, भाजी, चपाती हे सगळं बाजूला सारून ना, आपण दुसऱ्या देशातलं सुद्धा फ्रूट ना एन्जॉय केलं पाहिजे बरं का. तर मी आज ना राजस्थानी फूड बनवलं होतं दाल बाटी. खूप म्हणजे खूप फेमस आहे बरं का राजस्थानमध्ये. आम्ही जेव्हा राजस्थानमध्ये आमची पोस्टिंग होती ना, तेव्हा मी तिथं ना सारखं-सारखं बनवत होते. परंतु चला म्हटलं आता खूप दिवस झाले बनवलं नाही आहे, तर आपण बनवून बघूया. चला तर मग सुरुवात करूया. याच्यामध्ये ना मी घेतले 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतला आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आणि मीठ घातलं आणि चिमूटभर सोडा घातला आणि असं कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं बरं का. आणि सगळं हे मोहन ना सर्व पिठाला असं चोळून घ्यायचं छानपैकी. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, ही रेसिपी करताना ना कोणतंही मेजरमेंट लागत नाही बरं का. कोणतीही गोष्ट जरी कमी जास्त जरी झाली ना, तरीसुद्धा ही रेसिपी परफेक्ट बनणार म्हणजे बनणारच. म्हणून मी हे जास्त मेजरमेंट घेत बसत नाही बरं का. अंदाजाने जे मला माहिती आहे ना, तसं अंदाजाने मी घेते. तसंच हे कणिक मळायला घेतलं. सगळीकडे मस्तपैकी हे गरम तेल चोळून घेतलं आणि छानपैकी चोळून झाल्यानंतर मगच हे थंड पाण्यामध्ये ना, ही कणिक मळून घ्यायची बरं का. आपण जशी चपातीला कणिक मळतो ना, थोडीशी सैलसर असं न करताना त्याच पद्धतीने मळून घ्यायची, परंतु जरासा ही कणिक ना जरा घट्ट ठेवायची. आणि मग नंतर अर्धा पाऊण तास भिजवायला बाजूला ठेवून द्यायची. आणि मग आपण आता डाळीची तयारी करूया. डाळीसाठी मी घेतली तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतली. त्याच्यामध्ये थोडं तेल, थोडं हिंग, थोडी हळद असं सगळं घालून कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि छानपैकी गरगटून अशी मऊसूत डाळ शिजली बरं का. आणि मग डाळ शिजल्यानंतर बाटी तयार करायला घेतल्या, कारण तोपर्यंत कणिक भिजली होती. कुकरचं टोपण पडूपर्यंत म्हणलं आपण हे रोल करून आपण वाफवायला ठेवूया. काही काही जण ना लाटूनसुद्धा हे रोल बनवतात बरं का. पण मी असं हातावरतीच असे रोल बनवून ना वाफवायला ठेवते. आणि मग छान एक 15 मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आणि छानपैकी वाफवून झाल्यानंतर ते कट करायचं आणि मग तेलामध्ये तळून घ्यायचं. आणि हे वाफवत होतं तोपर्यंत मी म्हटलं चला डाळीला फोडणी देऊन घेऊ. मग डाळीला फोडणी देताना टोमॅटो, लसूण, कांदा सगळं चिरून घेतलं बारीक आणि आलं लसूण पेस्ट करून घेतली, लसूण ठेचून घेतला आणि मग धनेपूड, जिरेपूड, हळद, हिंग असं सगळं साहित्य फोडणीला घातलं आणि खमंग अशी डाळ तयार केली. आणि या डाळीमध्ये ना थोडंसं मी लाल तिखटसुद्धा घातलं बरं का चवीसाठी, कारण एकदमच फिकी फिकी वाटायला नको म्हणून अशी डाळ तयार झाली. तोपर्यंत तिकडं ती बाटी तयार करायची होती ते वाफवतच होते. जास्त अशी डाळ पातळ करायची नाही बरं का. तुम्हाला जरी वाटलं ना तर तुम्ही करू शकताय, परंतु जास्त पातळ करू नका. मी थोडीशी घट्टसरच ठेवते. आणि चवीपुरतं ह्याच्यामध्ये एक थोडंसं गुळाचा खडा टाकला तरी चालेल. ही डाळ इकडं माझी तयार होती तोपर्यंत हे बाटी तयार करण्याचे रोलसुद्धा ना वाफून तयार झाले होते. बघा सुरीने चेक करून घेतलं मी, सुरी अगदी स्वच्छ निघली, म्हणजेच हे छानपैकी शिजले आहेत. आणि थोडंसं सोडा घातल्यामुळे ना हे फुगूनसुद्धा येतात बरं का. बघा ह्याला खूप छानपैकी जाळीसुद्धा पडलेली आहे. तर आपण ह्याला असे सगळं कट करून घेऊ. थोडंसं पातळ काप करा म्हणजे तळायला सोपे जातील, म्हणजे पटकन तळून होतील. जर जाड आपण केलं ना तर तळण्यासाठी खूप वेळ लागेल. आणि तसंसुद्धा या बाटी तळण्यासाठी ना जरा जास्त वेळ लागतोच, कारण आतून पण ते शिजायला हवेत आणि मस्त कुरकुरीतसुद्धा व्हायला हवेत. जर तुम्ही गॅस मोठा करून भराभरा तळून घेतलं ना तर वरचा भाग कुरकुरीत होईल, करपून जाईल, परंतु आतून ती कच्ची राहतील. म्हणून ना थोडंसं मंद गॅसवर आणि जरा जास्त वेळ ह्याला तळून घ्या, म्हणजे छान आतपर्यंत ते शिजलं जाईल आणि वरूनसुद्धा छान कुरकुरीत होईल. चला तर मग आता मी एक एक करून या सगळ्या बाट्या तळून घेते.
तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? जेव्हा आपण अशा बाट्या तळून घेतो ना, ते तर अतिशय चवीला सुंदर लागतातच. परंतु फक्त वाफवलेल्या बाट्या असतात ना, त्या न तळता, त्यासुद्धा या डाळीबरोबर खूप छान लागतात बरं का. त्याला वरणफळलेसुद्धा आपल्याकडं म्हणतात. आपण चपाती जी वाफवून चकुल्या पैकी तो प्रकार होतो, ते सुद्धा फार सुंदर लागतात. तर अशा प्रकारे मी सगळ्या बाट्या तळून घेतल्या आणि छान गरमागरम डाळ घेतली, त्याच्यामध्ये छानसं तूप घातलं आणि मस्तपैकी सगळ्यांना दिलं खायला आणि सगळ्यांना खूप आवडलं. तुम्हीसुद्धा आपल्या पोळी भाजी चपातीला एक दिवस सुट्टी द्या आणि ही दाल बाटी राजस्थानी डिश एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चलो तर भेटूया अशा पुढच्याच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.